तुम्ही अशा जीवनसाथीच्या शोधात आहात का, जो भगवान शिवशंकरांसारखा दृढ, स्थिर आणि समर्पित असेल? तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या लग्नाला उशीर का होतोय किंवा योग्य जोडीदार का मिळत नाहीये? तर ऐका, आज मी तुमच्यासोबत एक प्राचीन आणि दिव्य रहस्य शेअर करणार आहे. 5 विशेष पुष्प जी तुमच्या कर्माचे बंध तोडू शकतात आणि महादेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात एक आत्मिक, खोल आध्यात्मिक संबंधावर आधारित विवाह घडवून आणू शकतात. बिल्वपत्रापासून ते रहस्यमय धताऱ्यापर्यंत प्रत्येक पुष्प एक अनोखी ऊर्जा घेऊन येते, जी तुम्हाला तुमच्या परफेक्ट मॅचशी जोडू शकते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्ही ती अचूक पद्धत शिकणार आहात जी शिवरायांचे आशीर्वादाला तुमच्या आयुष्यात आमंत्रित करू शकते. आणि हो, जर तुम्ही महादेवांचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, साल 2026 मध्ये आपण पाहतोय की आधुनिक डेटिंग ॲप्स आणि एंडलेस स्वाईपिंगला तरुण पिढी आता कंटाळली आहे. आजच्या जगात नाती वरवरची झाली आहेत, फक्त लुक्स, पगार आणि स्टेटसवर आधारित. पण खरी खोली, स्थिरता आणि आध्यात्मिक ताळमेळ कुठे आहे? याच कारणामुळे आजच्या सुशिक्षित स्त्रिया पुन्हा एकदा वैदिक ज्ञानाकडे वळत आहेत. भगवान शिव केवळ देवता नाहीत, तर ते एका आदर्श पतीचे रूप आहेत. अढळ निष्ठा, माता पार्वतीप्रती त्यांची भक्ती अतूट आहे. असीम शक्ती, तरीही पूर्ण संयम. गृहस्थ आणि योगी दोन्ही भूमिकांचा सुवर्णमध्य. रक्षक आणि सोबती, जे प्रत्येक परिस्थितीत पाठीशी उभे राहतात. जेव्हा आपण शिवजींची आराधना करतो तेव्हा आपण त्यांच्याकडे अशाच गुणांचा जोडीदार मागत असतो. आता प्रश्न पडतो, फुलेच का? वैदिक विज्ञानानुसार प्रत्येक फुलाची एक विशेष आध्यात्मिक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा आपण ही फुले शिवाला अर्पण करतो तेव्हा ती आपल्या कर्माची कवाडे उघडणारी गुरुकिल्ली ठरतात. ही केवळ फुले नसून ऊर्जेचे वाहक आहेत. पहिले पुष्प, बिल्वपत्र, मानसिक शुद्धी. बिल्वम त्रिदलम शुद्धम शिवस्य प्रियम. बिल्वपत्र शिव आराधनेत सर्वात पवित्र मानले जाते. यातील 3 पाने त्रिदेव, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक आहेत. हे शिवाची उग्र ऊर्जा शांत करते. हे आपल्या मनातील अशांती आणि विचारांचा गोंधळ दूर करते. जेव्हा तुमचे मन शांत असते तेव्हाच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. बिल्वपत्र तुमच्या मनातील गोंधळ साफ करते, जेणेकरून तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित न होता योग्य जोडीदाराला ओळखू शकाल. दुसरे पुष्प, शमीपत्र, विलंबाचे निवारण. मित्रांनो, अनेकदा विवाहामध्ये ग्रहांच्या प्रभावामुळे उशीर होतो, विशेषतः शनिदेवांमुळे. शमीचे झाड शनिदेवांना अत्यंत प्रिय आहे. हे अडथळे आणि अडचणी दूर करते. आजच्या मॅचमेकिंगमधील समस्या जसे की विसंगत स्थळे किंवा तुटणारी नाती, यात शमीची पाने सहाय्यक ठरतात. यामुळे कुंडलीतील दोष कमी होऊन विवाहाचे योग्य प्रस्ताव येऊ लागतात. तिसरे पुष्प, पारिजात, दिव्य सुगंध. हे स्वर्ग लोकातून पृथ्वीवर आलेले पुष्प मानले जाते. रात्री फुलणारे आणि सकाळी गळून पडणारे हे फूल विनम्रतेचे प्रतीक आहे. याचा सुगंध सेलेस्टियल अट्रॅक्शन निर्माण करतो. हे शुद्ध प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहे. पारिजात अर्पण केल्याने तुम्ही अशा जोडीदाराला आकर्षित करता जो तुमचे आंतरिक सौंदर्य बघेल, फक्त बाह्य गोष्टींवर न जाता तुमच्या आत्म्याशी जोडला जाईल. चौथे पुष्प, धतारे, वास्तव आणि शक्तीचा स्वीकार. धतारे हे भगवान शिवाचे अत्यंत प्रिय पण विषारी फूल आहे. हे आपल्याला शिकवते की खऱ्या प्रेमाचा अर्थ जोडीदाराच्या उणीवा आणि गुण या दोघांचाही स्वीकार करणे आहे. फक्त परफेक्शनच्या मागे न धावता जसे शिवानी विष पचवले तसे आयुष्यातील अडचणी एकत्र झेलण्याची तयारी असणे. धताऱ्याला कधीही हुंगू नका आणि अर्पण केल्यानंतर हात स्वच्छ धुवा. 5वे पुष्प, कण्हेर, अहंकाराचे समर्पण. कण्हेर हे एक जंगली फूल आहे, सुंदर पण अनियंत्रित. जंगली फूल अर्पण करणे म्हणजे आपल्या अहंकाराचे समर्पण करणे आहे. हे दर्शवते की तुम्ही तुमच्या सर्व अपेक्षा शिवाला सोपवत आहात. कण्हेर अर्पण करून तुम्ही म्हणता, मी माझी चेकलिस्ट सोडते, मला असा जोडीदार द्या जो माझ्या आत्म्यासाठी योग्य असेल. आता जाणून घ्या कधी आणि कसे हे अर्पण करावे मॅक्सिमम एनर्जेटिक इम्पॅक्टसाठी. सर्वोत्तम वेळ, सोमवार, शिवजींचा दिवस, प्रदोष काळ, संध्याकाळची वेळ, महाशिवरात्री किंवा श्रावण मास सर्वात शक्तिशाली. शुक्ल पक्ष, चंद्र वाढत असताना. पहिला, स्वतःची शुद्धी. स्नान करा, स्वच्छ पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घाला.
शक्य असल्यास उपवास ठेवा. नेगेटिव्ह विचारांपासून दूर राहा. दुसरा, पुष्पांची तयारी. सर्व 5ही पुष्पे ताजी असावीत. गंगाजलाने धुवा. एका स्वच्छ ताटात ठेवा. तिसरा, मंत्र आणि संकल्प. सुरुवातीला म्हणा, ओम नमः शिवाय. हे महादेव, मी आपल्याकडे असा जीवनसाथी मागते जो धर्म, स्थिरता आणि आध्यात्मिक समर्पणाने परिपूर्ण असेल. जेव्हा तुम्ही पुष्पे अर्पण करत असाल तेव्हा एक शक्तिशाली व्हिज्युअलायझेशन तंत्राचा वापर करा. पहिली पायरी, डोळे मिटा. दुसरी पायरी, व्हिज्युअलाइज करा की बिल्वपत्राने तुमचे मन शांत होत आहे. शमीने सर्व अडथळे दूर होत आहेत. पारिजातकाने दिव्य सुगंध तुम्हाला वेढत आहे. धकार्याने तुम्ही खऱ्या प्रेमासाठी तयार होत आहात. कणेरने तुमचा अहंकार शिवाच्या चरणी समर्पित होत आहे. तिसरी पायरी, तुमच्या आदर्श जोडीदाराला पहा. त्याची एनर्जी अनुभवा. त्याच्यासोबत स्पिरिच्युअल कनेक्शन फील करा. त्याच्यासोबत आनंदी जीवनाची कल्पना करा. चौथी पायरी, शिवजींना प्रार्थना करा. हे भोलेनाथ, मी डिवाइन टायमिंगवर विश्वास ठेवते. जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा आपण मला माझ्या योग्य जोडीदाराशी नक्कीच मिळवून द्याल. सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हा विधी केल्यानंतर महादेवांच्या वेळेवर ट्रस्ट करा. तुमच्या चिंता सरेंडर करा. फेथ ठेवा की तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे. डेस्परेट किंवा अँक्शस होऊ नका. वारंवार डाऊट करू नका. लक्षात ठेवा, तुम्ही एका आत्मिक विवाहाचे बीज आध्यात्मिक रूपाने पेरले आहे. आता त्याला अंकुरित होण्यासाठी वेळ द्या. तर मित्रांनो, आज तुम्ही शिकलात 5 पवित्र पुष्पे, जी बिल्वपत्र, मानसिक क्लॅरिटी, शमीपत्र, विलंबाचे निवारण, पारिजात, दिव्य आकर्षण, धतुरा, खऱ्या प्रेमाची स्वीकृती, कणेर, अहंकाराचे समर्पण. ही केवळ फुले नाहीत, हे तुमचे कार्मिक ऑब्स्टिकल्स तोडण्याचे आणि महादेवांची कृपा मिळवण्याचे माध्यम आहेत. पुढील पाऊल, हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या बहिणी आणि मैत्रिणींसोबत शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. कॉमेंटमध्ये सांगा, तुम्ही हा विधी करणार का? लक्षात ठेवा, शिवजी आपल्या भक्तांचे सर्वात सच्चे रक्षण करते आहेत. जेव्हा तुम्ही शुद्ध हृदयाने त्यांना शरण जाता तेव्हा ते तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे, भले ते तुमच्या अपेक्षांपेक्षा वेगळे असले तरी. हर हर महादेव. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.